बुग्गू हर्ष मम्मा वॉशरूम ला गेली बेटा. वॉशरूम मध्ये मम्मा लाईट बंद आहे की काय? चालू आहे वॉशरूमची लाईट. ठीक आहे जा खेळ. मम्मा आल्या मम्मा ते तसं कसं दिसणार लाईट चालू आहे बाथरूम मध्ये की नाही ते. जा पाय खेळा जा सायकल खेळा दोघं पण. मम्मा नाही गेली बाहेर. गेली आता सांगून गेली. काय सांगून गेली? बाहेर येतोस का? मम्मा नाही गेली खाली बेटा बाथरूम मध्ये आहे बाथरूम मध्ये. तुझी बाबा खाली गेली मला सांगून. आणि नाही गेली बाबा खाली. मस्करी करत असेल ती. तू जा. हा अरे थांब मम्मा आली तेव्हा पुढून पूजाची हेल्प करायला बॅग घेऊन. म्हणजे तिच्याकडे पिशव्या खूप झाल्या. ती निघाली मार्केटमध्ये ऍक्च्युली. तर तिने फोन करून बोलवलंय की प्लीज पिशव्या पकडायला ये. बट आहे कुठे पूजा? मम्मा दिसली का कुठे? आणि बुगूचं रडण्यात आलोय की तिला पाठी बसायचंय. आता पूजा आली की परत तिला उठावं लागेल. तिचाच फोन आला. हा कुठे पूजा? मी आलो. जिथे ते हमेशा तू फ्रूट वगैरे घेते आपल्या लाईन वाले तिकडे आहे. अच्छा हा चल आलो आलो. बघू उतर खाली. खाली उतर. खाली उतर पटकन. कुठे जाते? इथे काय घेते मम्मा? तांदूळ. मग मम्मा कामासाठी चालले बरोबर. मग तू असं पाठी लागल्यावरती काम कसं करणार? तुला काय घ्यायचंय? तांदूळ. माझ्यासाठी मॅगी नको बेटा. आपण मॅगी नाही खाता. नको बस चालू. ठीक आहे तांदूळ घेऊन येऊया आपण. मम्मा तांदूळ घेऊन येईल त्याच्यासाठी आपण तिच्यासाठी थांबलोय बाहेर. हा खूप रुसली येते ती तुझा. सुनीता सुनीता आई तुमचा अच्छा, भेटून छान वाटलं. थँक्यू सो मच. थँक्यू. बघू बाय खाली. काय नाही 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 हाय. आता ती रडण्यावरती. आता तिला घेऊन जायला आतमध्ये. नाही तर पूजा नाव सांगतोय रडत होती. थँक्यू ताई. थँक्यू 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 ताई. कोण? मम्मी काय करू? काय हवंय? नाही भेटणार बोलून. बुगुनी कसा राग दाखवला एकदम अशरफ आले. बलून नाही भेटणार. कोण कोणी घेतलाय का बलून मार्केटमध्ये? पूर्ण घेतलाय कोणी? नाही ना. कशाला मग? अरे मग तू बोलवायचं होतं ना मला. ठीक आहे आता जाऊन घेऊन येऊ. कोणत्या कलरचं हवंय? नको पूजा. तू तर हर्ष काय बोलूच नकोस. खरं 15 दिवस आहे ना. 15 दिवस नुसतं या बेडरूम मध्येच वावरावं लागतंय. बाकी कुठे काय होतच नाहीये. गप्प ते टीव्ही युनिट होता त्याच्यावरच राहिलं असतं ना. टीव्ही युनिट झाला सिलिंग झाला. सिलिंग वरून कलर वर आला. कलर वरून आता किचनच्या कलर. काय हर्ष यार वैताग आलाय. बस कर आता. मी स्वतः पण फ्रेंड समजलोय. तो किती दिवस काम चालू आहे अजून. असं वाटतंय पूर्ण घर बांधायचं चालू आहे. आय थिंक घर बांधायचं असतं शून्यापासून. तर मग ते घर बनवायचं पण अर्ध झालं असतं इतक्या दिवसात आहे की नाही. तू गबस. माणूस चांगला नाही निवडलास. ही कोणासाठी? भाव्या. आणि स्वतःसाठी नंतर अरे काही नाही काळजी करते. तू खाऊन घे पहिला. खाणार आहे मी पण. बाबा बघ इथे पायाच्या खाली कोण ठेवते यार. सॉरी. तुरु तुरु बोलायला लागलेली बेबी. चार्जर लॅपटॉप ठेव ना जागेवर. येस आम्हाला लिंबू द्या. बाकी घेऊन टाका तुम्ही पाहिजे तर. चला फ्रेंड्स जेवण करून घेऊ. छान छान मस्त बनवलंय. चिकन भात चपाती. बरं आम्ही पण डिसाईड केलंय. मी बघा ट्राय केलं. पूजाला मी सांगितलंय पूजा बनवलंस तर एका टायमाला भातच बनव किंवा बनवलंस तर डेडिकेटेडली चपाती किंवा भाकरीच बनव. तरी पण आज तू का डबल डबल बनवलं? एकच ठीक आहे. भात तर भात किंवा चपात्या बनवते तर फक्त चपात्याच खाऊया. असं थोडी. नाही असंच. त्यांनी किचन वरलं थोडस लोड पण वाचलं. प्लस
ते बरं पडतं. एका टायमाला भात तर भात किंवा चपाती चपाती किंवा भाकर भाकर, पण ते ॲट अ टाइम. आपण ते डिसाईड केलंय. काय चालू आहे आता? मी एवढं का म्हणजे पुढे पुढे वाढवत गेलं. सिलिंग आणि हे बनवलं तो बोला छिटे सगळे भिंतीवरती पडणार, म्हणून मग आपण मग कलर पण मारायचं डिसाईड केलं. ओके, हेच एक मेन रिझन होतं, कारण की तो बाहेरचा कलर मला पिंक, मी तयारच कसा झालो मला माहित नाही हा कलर मारण्यासाठी. तर मी काय इल्युशन का डिल्युशन मध्ये होतो की हा 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 करा, हा कलर करा. मी अपोज कसा नाही केला की नको हे ते कलर, मला ब्राईट कलर हवाय. अशी आईस्क्रीम खावी या कलरची बाहेर जाऊन, पण हे घरात का? शॉर्ट काय शॉर्ट? जामून शॉर्ट. हे कांदे आणले पूजाने, अशी काय ठेवली तिला तिला माहिती. अद्रक आणली आहे, कोथिंबीर आणली आहे, आणि बऱ्यापैकी भाज्या, खूप सारं गव्हाचं पीठ, खूप सारं तांदूळ, काकड्या, लिंबू, फळं, हे कॉर्न वगैरे सगळं. अजून खूप काय आणलं असेल पण ते मला कुठं काय दिसत नाही. अजून काय काय कुठं कुठं ठेवलं असेल ते. बाहेर नाही भेट आता, तुला लेट होत आहे. पूजाला बोलव. पूजा हे बघी जरा बाहेर निघत नाहीये. चल लवकर. पाणी घेतो. आता अंगावर पाणी टॉवेल घ्यायचा टाइम आहे. चला उठा. नाही आवडला मला, तुझा आवडला. जगाने व्यवस्थित सांगितलेलं ना ऐकून मम्मानी ओरडून सांगितलेलं बाळ बघा असं असतं, रडतं. म्हणून जोपर्यंत चांगल्या पद्धतीने सांगितलं जाईल तेव्हाच ऐकायचं असतं. त्याला ओरडून सांगितल्यावरती नाही. समजलं? ठीक आहे बेटा, मम्मा आहे आपली. बरोबर ओरडली. तुला स्कूलला लेट होतं ना, तू असं मस्ती करत बसल्यावरती. दुपारी स्कूल मधून आलं ना की परत टप मध्ये जाऊन बस, ठीक आहे? तर आज फ्रेंड बुबूच्या स्कूलमध्ये टॅक्सी डे म्हणून येलो आणि ब्लॅक घालून बोलवलंय. मॉर्निंग फ्रेंड्स. इथे बघून बोलायचं बेटा. आय कॉन्टॅक्ट करते फ्रेंड्स, ते तिला शिकवलंय. हा बघ आता बोल. गुड मॉर्निंग फ्रेंड्स. वेलकम टू द न्यू ब्लॉग. बघ तू आय कॉन्टॅक्ट कुठे करते बघ, कुठे बघतेस तू? ह्याच्यामध्ये बघून बोल. वेलकम टू द न्यू ब्लॉग. वेलकम टू द न्यू ब्लॉग. वेलकम टू द न्यू ब्लॉग. न्यू ब्लॉग. आता व्यवस्थित बोल, आता पूर्ण बोल. गुड. ठीक आहे बेटा, नो प्रॉब्लेम. चला स्कूलला निघा. चला मम्माला बोल झालं का टिफिन. अरे तुले ना. बाय बाय. हा बा बेटा जा. ठीक आहे. बुबूला सोडून पण आलो, घरी आलो. पूजाने काही जेवण वाढलं थोडस. मी एका व्हिडिओच्या ह्याच्यामध्ये बिझी आहे, शॉर्ट्स ह्याच्यामध्ये. तर मला समजतंय काय काय भाजी बनते घरी. नशीब ती पूजा बोलते की रात्रीसाठी. मला वाटलं आत्ता वाढते, म्हणून मीला काय बोलतो की ती भाजी फक्त रात्री आपण कशी खाऊया प्लेट मध्ये घेऊन ये. आणि तुम्ही लोक बोलताय की मी जेवण बनवत नाही बनव ना आम्ही. खात नाही तो. ते मीठ टाकून छान लागेल ते भाजी बनवण्यापेक्षा, टेंडल्याची भाजी. म्हणून आता जेवणामध्ये छान छान डाळ भात आणि पापड येते. ऐसा कोण काम भाऊ नाही करेल ना तो आहे. लाईट हो, फर्निचर हो. फायनली पंखा चालू झाला. थँक्यू. कुछ नहीं, काम सही चल रहा था. नहीं जा सकता हो. आई है ना. अरे सब्सक्राइब मत करो, वो मतलब पहला देखो, पसंद आएगा तो सब्सक्राइब बस कर. ही देंगे तो क्या होगा, वो तो देख वो रहेगा। रहेगा तो नया डालेंगे तो आएगा ना मेरे. आएगा. उसका क्योंकि कैसा अपन सब्सक्राइब करके छोड़ देते हैं ना, तो फिर यूट्यूब को लगता है कि लोगों ने सब्सक्राइब तो किया है बट जाके इसका वीडियो देख रहे नहीं, बराबर सही. तो मतलब कुछ मजा नहीं आ मजा रहा. नहीं है तो फिर वो मतलब फिर दूसरों को सजेस्ट करेगा नहीं. हाँ यूट्यूब वाले भी सोचे.
हा थँक्यू थँक्यू. तर आजच मी पंखा पण लावून टाकला आणि त्यासोबतच आय थिंक लाईटचं पण ते करून टाकायचं बघतात ते. सिलिंगचं ऑलमोस्ट जेवढं होईल तेवढं फायनल करायचं डिस्कशन चालू आहे. तर आपण झुमर जे आणले होते दोन, आय थिंक झुमर दाखवले नव्हते कोणते लावायचे, तर तुम्ही झुमर बघून घ्या. आपण साधेच घेतले ते पण असे की आता म्हणजे एकदम पण असं मोठं नको वाटायला, एकदम नॉर्मल असं डिसेंट मोठ्या गार्डन मध्ये छोटस फुल दिसलं पाहिजे असे आपण ते हे चूज केलंय झुमर. एकदा लावलं की तुम्हाला दिसेल. साईज पण छोटी आहे, जास्त मोठी नाही. कारण की असं होतं की काही लोक साईडला 2 पंखे लावतात आणि मध्ये एक झुमर लावतात. पण आपण एकच पंखा ठीक आहे आणि तो पंख्याची हवा पण येते कोण्यामध्ये, म्हणून मग पंखा एक ठेवला आणि साईडला आपण 2 झुमर लावतो. तर ते छोटे छोटे डिसाईड केले. कारण की दुसरे झुमर आपण दुकानमध्ये बघायला गेलो तेव्हा त्यांनी प्राइस 2 पीसची 12,000, 18,000, 16,000 सांगत होते. मग हे थोडा कमी मध्ये पडले तर आपण हे घेऊन आलो. तर आज साठी काम बघा एवढं झालंय. आय वुड लाईक टू शेअर विथ यू बिकॉज मला पण ते बघून आवडतंय आणि मला सतत वाटतंय की मी का रेडी झालेलो पिंक शेड मारायला. आय नो आय एम रिपीटिंग दिस बट खरंच मला सारखं वाटतंय बिकॉज हे बघा आता घर बघा पूर्ण वेगळा लोक येतोय. आता तिथं ते तिकडचं ते सुकलं नाही म्हणून पंखा लावून ठेवायचा आणि पंखा पडला होता ना म्हणून मला भीती वाटत होती की बाबा थोडा महागातला तर हाय फॉर शुअर परत चालू होणार आहे की नाही. बट त्यांनी त्या दादांनी त्यांनी नीट केला आणि तो बसवून टाकलाय. थोडस बघा ती वाली पाती थोडीशी हे झालेली, ती वाली पात थोडीशी बँड झालेली, पण त्यांनी ते व्यवस्थित केलं आणि झालंय. आता तुम्हीच सांगा बरं आता कसं दिसतं. अजून पेंट व्हायचा बाकी आहे. पेंट मी डिसाईड करायला कोणता शेड मारून मी कन्फ्युज झालोय. 3-4 शेड डिसाईड केलेत आपण. एक तर पहिले तर मला लाईट येलो हवा होता, बट आता मी डिसाईड केलं की सॉनेट एक आहे, एक कॉटन एक व्हाईट बटर आहे, सॉनेट आणि बीचचा एक शेड आहे कोणता तरी तो. तर हे 3 कलर मध्ये मी कन्फ्युज आहे. त्यांना मी शेड पाठवले, ते बोलले मला 15-20 मिनिटात पाठवा, उद्या येताना मग आम्ही कलर घेऊन येऊ, डायरेक्ट मारायला चालू होऊ. बिकॉज वरचं तर कलरिंग झालंय. आता खाली भिंतीवरती त्यांनी अरे यारांची टोपी होऊन गेली घरी. कलर चालू होता, सगळी धूळ घरातली घासण्यामुळे ते पुट्टी हे ते सगळी धूळ पूर्ण पॅसेज मध्ये इकडे पण. तर सगळं काम झाल्यावरती संध्याकाळी मी आणि पूजा खास करून पूर्ण त्या तशा हॉलमध्ये तशा पॅसेज मध्ये आणि अशा पॅसेज मध्ये पूर्ण झाडू आणि 2दा कटका जेवढी पण धूळ होती ती साफ करायला. तेव्हा ऑफकोर्स आपल्यामुळे दुसऱ्याला त्रास नको व्हायला. ठीक झालं. स्कूल मधून येताना पण बुगू पडली मस्ती करता. आज पण बुगू पूजासोबत चालत आली स्कूल वरून. बेटा काय झालं आपल्या घरामध्ये बघ, पंखा लागलाय किती दिवसानंतर. पंखा लावलं का? अरे मग हे सुकणार कशाने बेटा, हे बोललंय कुठे अजून ते पुसलं काय पूस. करून ऍक्च्युली त्यांनी पण चांगली आयडिया दिली. पूजा थोड्या वेळ झोपली, त्याचं मी काम करतो की ती उठेपर्यंत मी आवरून घेतो बऱ्यापैकी. कारण की आज बाहेर जास्त धूळ गेली नाही तरी पण मी झाडू वगैरे मारून घेतो. कंटिन्यू करतो फ्रेंड्स आपण पूजा उठल्यावरती. मी झाडू मारतोय. फॅन लावला, येस आपली फेवरेट गोष्ट. चालू झाला. हा नाही धूळ उडते सगळी. चालतोय व्यवस्थित आहे. त्यांनी ते पकडणी सरळ केलं बघ, दिसतंय. ते दिसतंय पण ते थोडस दिसतंय. तो बोलतो त्याचा कलर सुटलाय, थोडस मारावं लागेल. म्हणलं नको राहू दे. तेव्हा ते दिसतंय खूप जीवनासाठी मोठे खेळायला लागतील, पण यांनी बॉक्स मध्ये छोटे दिले तर त्यांचे पण आहेत ना ते पण छोटे. ते डायरेक्ट पीओपी मध्ये घुसवणार आहे ना तो, ते तसं आहे म्हणून ते नाही बसला. आणि त्याच हात लावता त्याचा हात लागला सिलिंगला. मग सिलिंग थोडस ते खराब झालं लावल्या. तेव्हा दिसतंय 4-5 बोट उठलेत. तेव्हा जेवढ्या जागा होत्या ना त्या भरल्यात त्यांनी, तेव्हा साईडचे पण. आणि पाठी बघ खास करून कोपऱ्यात, वॉर्डरोबच्या कोपऱ्यात, सॉरी ह्याच्या कोपऱ्यात बघ. अरे हा, कसं कधी केलं त्याने. दिसतंय पूर्ण थोडं ओपन होतं ना, सगळं भरून टाकलं. पण कधी केलं त्याने ते. केलं तेव्हा तिकडचं बघ आपलं ते तिकडे थोडीशी. वा, फॅनची मजाच काय वेगळी.
खूप खुशी होते फ्रेंड्स फॅन्स लावल्यामुळे. तिला ना खाली कॉर्न दिले होते बघ, तर डबा घेऊन दिला होता ना खाली, तर ती खात नव्हती, म्हणजे दिलेलं ना ती स्वतःच खात होती, शेअर नव्हती करत. अच्छा. मग ती आता दिलंय म्हणून तिने पाठवलं की दोघींनी घेतलेत वाटून. बाप रे, बऱ्याच वर्षांनी आय थिंक सो की मी फार तेंडळीची भाजी. जरा बघू. छान बनवली. जसं मला वाटत होती भाजी एवढी खास नाही लागत, पण पूजा छान बनली. आणि पापड मी दुपारी भागासाठी ठेवले होते.